नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. घरातल्या सर्व लोकांची जी काही त्यांच्याकडून अपेक्षा असते ती आता अपेक्षा पूर्ण करण्याचं काम अर्णव आणि ईश्वरी दोघेजण करणार असतात. तर प्रेक्षकांनो, लवकरच इथे ईश्वरीने गुड न्यूज दिलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरी या दोघांनी गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, राज शिर्केंच्या घरी त्यांचा वारस आलेला असतो. ईश्वरीने आई होताच राकेशला मामा बनवत तोंडावरती पाडलेले असते आणि त्याचबरोबर लावण्याची सुद्धा वाट लावलेली असते. तिचा पत्ता कायमचा कट केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्णव ईश्वरी या दोघांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यानंतर ईश्वरीने अर्णवला नवरा मानण्यास नकार दिला होता. पण ज्या वेळेला हळूहळू इथे अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न करण्याचं नेमकं कारण काय हे ईश्वरीच्या लक्षात आल्यानंतर ईश्वरीने मनापासून अर्णवला आपला नवरा स्वीकारलेलं असतं. राकेशचा खरा चेहरा ज्या दिवशी ईश्वरीच्या समोर आला त्याच वेळेला तिला कळून चुकलं होतं की या सगळ्याच्या मागे अर्णवचा हेतू किती चांगला होता. अर्णवने इथे स्वतःचा किंवा आपल्या बहिणीचा विचार न करता त्याने माझासुद्धा विचार केला. मला प्रोटेक्ट करण्यासाठी इथे अर्णवने माझ्याबरोबर लग्न केलेलं आहे याची जाणीव ईश्वरीला तेव्हा होते जेव्हा तिला राकेशचा खरा चेहरा समजतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवबद्दल जो काही राग असतो, गैरसमज असतो, तो पूर्णतः दूर झालेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवबरोबर झालेलं लग्न ईश्वरी मनापासून निभावण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याचबरोबर तिच्या मनामध्ये छोटासा गैरसमज झालेला असतो आणि तो म्हणजे ईश्वरीला असं वाटत असतं राकेशने ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट अर्णवला समजली आणि म्हणून अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केलंय आणि ईश्वरी त्याच्यासाठी फक्त एक जबाबदारी आहे असं आता ईश्वरीला वाटत असतं. पण अर्णवच्या बाबतीत तसं काही नसतं. खरं तर अर्णवला ईश्वरी आधीपासूनच आवडत असते आणि तिला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि राकेशसारख्या नराधमापासून तिला वाचवण्यासाठी अर्णवने तिच्याबरोबर लग्न केलेलं असतं. पण त्याचं तिच्यावरती प्रेम आहे ही गोष्ट अर्णवला आणि त्याचबरोबर मामा आणि अंजली यांनासुद्धा माहीत आहे आणि आकाशला तर ही गोष्ट खूपच आधीपासून माहिती असते. फक्त इथे ईश्वरीचा गैरसमज झाला आहे. तिला फक्त असं वाटत असतं की ती अर्णवची जबाबदारी आहे. पण ते गैरसमजसुद्धा दूर झालेले असतात जेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीच्या लग्नानंतर पहिलीच दिवाळी आलेली असते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अर्णवने आपल्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केलेली असते. दिवाळी पार्टीला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तो आपल्या जवळच्या सर्व लोकांना इन्व्हाइट करतो. पार्टीसाठी इथे इन्व्हाइट करतो जेणेकरून त्याला ईश्वरीची ओळखसुद्धा सगळ्यांबरोबर करून द्यायची असते. अर्णव ईश्वरीचं लग्न झालंय ही गोष्ट सगळ्यांना माहिती असली तरीसुद्धा इथे ईश्वरी आणि त्याचबरोबर संपूर्ण लोकांची ओळख अजून झालेली नसते आणि त्यामुळे अर्णवला या वेळेला पार्टीची थीम, पार्टीचा मेनू हा पूर्णपणे इंदोरी ठेवलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे अर्णवला ईश्वरीला सरप्राईज द्यायचं असतं, तिला स्पेशल फील करवायचं असतं आणि म्हणूनच इथे संपूर्ण मेनू हा इंदोरी ठेवण्यात आलेला असतो. कारण त्याला ईश्वरीला सरप्राईज द्यायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीसाठी जेवढं शक्य असेल तेवढं करत असतो. तिला जेवढा आनंद मिळेल तेवढा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे ईश्वरीला वाटत असतं की ही जबाबदारी आहे. पण जेव्हा इथे दिवाळी पार्टीमध्ये अर्णव ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी आकाश आणि नम्रता त्यांची लव्ह स्टोरी, त्यांची जर्नी इथे रिक्रिएट करतात तेव्हा ईश्वरी अर्णवला कळत असतं की आपली जर्नी किती सुंदर आहे. म्हणजे अर्णव ईश्वरीची पहिली भेट, ती झालेली मिसअंडरस्टँडिंग आणि त्यांच्यातून झालेलं त्यांचं जोरदार भांडण. त्यानंतर ईश्वरी अर्णवच्याच ऑफिसमध्ये कामाला लागते
आणि त्याच्या आधी इथे ईश्वरीच्या बेजबाबदारमुळे अर्णवच्या गाडीची फुटलेली काच आणि त्याचे पैसे परत करण्यासाठी ती अर्णवच्याच ऑफिसमध्ये नोकरीसाठी लागलेली असते आणि त्या दरम्यान अर्णव ईश्वरीमधले गैरसमज दूर होतात आणि त्यांच्यामध्ये वाढत गेलेली त्यांची मैत्री आणि त्या मैत्रीतून इथे निर्माण झालेलं प्रेम या सगळ्या गोष्टी रिक्रिएट करण्यात आलेल्या असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने प्रत्येक वेळेला ईश्वरीला मोटिवेट केलेलं असतं, प्रत्येक संकटातून तिला बाहेर काढलेलं असतं आणि त्याचबरोबर तिला बिझनेस वुमन होण्यासाठी सुद्धा मदत केलेली असते. त्यामुळे इथे अर्णवने ईश्वरीसाठी काय काय केलं आहे हे जेव्हा ईश्वरीला कळतं तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. आत्तापर्यंत आपण अर्णव सरांना किती चुकीचं समजलो, त्यांना आपल्यामुळे किती त्रास सहन करावा लागला, पण तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीसाठी अर्णव सरांनी मला ब्लेम केलं नाही, माझ्यावरती आरोप केले नाही की माझ्यामुळे कितीतरी त्रास त्यांना सहन करावा लागला. आणि आत्तासुद्धा लग्न झाल्यानंतर त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत अर्णव सरांनी फक्त माझ्या आनंदाचा विचार केलेला आहे. या गोष्टीची आता ईश्वरीला जाणीव होते. त्यानंतर आता लग्नापर्यंतच्या सर्व गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या असतात. पण त्यानंतर काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यानंतर दोघांचा सुखाचा संसार आणि मग घरामध्ये येणार छोटासा पाहुणा किंवा पाहुणी असं इथे आकाश आणि नम्रता दोघेजण बोलत असतात. तेव्हा इथे आता जर मुलगी झाली तर ईश्वरीसारखी बडबड करणार आणि इथे इंदोरी पदार्थ आवडीने खाणार आणि मुलगा झाला तर इथे अर्णवसारखा ॲटिट्यूड देणार आणि डाएटचे पदार्थ बनणार असं बोलत असताना ईश्वरी अर्णव दोघेजण खूपच जास्त लाजायला लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीने ठरवलेलं असतं. अंजली म्हणत असते की चिंटू, पुढच्या भाऊबीजेला मला हेच गिफ्ट हवं आहे, मला घरामध्ये एक छोटासा पाहुणा हवा आहे, मला अर्णव ईश्वरी कुणीही चालेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी लाजायला लागते आणि तिथून जात असते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अर्णव, बघतोयस ना, ईश्वरी लाजते, पण आम्हा सगळ्यांची तीच इच्छा आहे. आता इथे राज्य शिर्केंच्या घरी छोटा वारसदार तर आलाच पाहिजे, नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांची इच्छा असते की आता अर्णव ईश्वरी या दोघांनी लवकरात लवकर गुड न्यूज दिली पाहिजे आणि त्यासाठी सगळेजण त्यांना फोर्स करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आपल्या रूममध्ये जातात. ईश्वरी आता इथे लहान बाळाचं स्वप्नच बघत असते. सगळेजण त्यांना चिडवत असतात की घरामध्ये आता छोटा अर्णव किंवा छोटी ईश्वरी तर आलीच पाहिजे, नाही का? तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, कसला नाही. सगळेजण कसे बोलत होते की आपण बाळाचा विचार केला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, पण आता त्यांची इच्छा असून काय उपयोग? इच्छा तर आपली हवी आहे ना, आणि मला माहिती आहे तुझी अशी अजिबातच इच्छा नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, का? तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे काय? अगं, तू मला कुठे नवरा मानतेस ना, आपलं हे नातं फक्त जगाला दाखवण्यापुरतं आहे, बरोबर की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते, असं काहीच नाही आहे, तुम्ही सारखं सारखं असं का बोलता? आधी माझा गैरसमज झाला होता म्हणून हे नातं मान्य करायला मी नकार दिला, पण आता असं माझ्या मनामध्ये काही नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, कुठल्याही इथे दबावाखाली येऊन जबरदस्तीने हे नातं तुला स्वीकारायची गरज नाही आहे. मला कुठलंही नातं तुझ्यावरती लादायचं नाही आहे. हे मी लग्नाच्या पहिल्या दिवशीच तुला बोललो होतो आणि आताही तुला मी तेच सांगेन. तेव्हा ईश्वरी म्हणते, आणि म्हणूनच मी तुम्हाला आता सांगते की हे नातं मी जबरदस्तीने निभवतच नाही आहे. मलासुद्धा मनापासून हे नातं मान्य आहे आणि ते मला निभवायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, पण एकाएकी तुझा हा निर्णय का बदलला? तेव्हा ईश्वरी म्हणते की आधी माझ्याकडून काही गोष्टी खूपच जास्त चुकीच्या घडल्या होत्या, चुकीच्या माझ्यापर्यंत पोचल्या होत्या आणि म्हणून माझा गैरसमज झाला होता आणि त्याच्यातूनच मी असा निर्णय घेतला होता की हे लग्न मी मान्य नाही करणार. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. खरं काय आहे ते माझ्या समोर आले आणि सगळं स्पष्ट दिसत असताना मी इथे लग्न मान्य करणार नाही असं वाटलंच कसं तुम्हाला? आणि सगळ्यांची जी इच्छा आहे ती इच्छा माझी का नसेल?
उलट लहान मुलं तर मला खूपच जास्त आवडतात. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे सगळेजण जे काही बोलत होते पार्टीमध्ये की आपण बाळाचा विचार केला पाहिजे, राज शिर्केंच्या घराला वारस दिला पाहिजे, ती गोष्ट तू सिरियसली घेतली आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, का? कधी ना कधीतरी या गोष्टीचा विचार आपण केलाच पाहिजे ना. तुम्ही सिरियसली नाही घेतली वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे, पण मला असं वाटलं की एकाएकी तुझा निर्णय बदलणार नाही. पण तू तर इथे आता पूर्णपणे चेंज झाली आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला सगळ्यांचं म्हणणं पटलंय आणि मी हे कुणाच्या तरी दबावाखाली येऊन म्हणत नाहीये. मी स्वतःच्या इच्छेने बोलते. का तुम्हाला नाही करायचं आहे का सगळ्यांच्या इच्छेचा विचार? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, माझा आता तरी तसा काही विचार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पण मला तर विचार करायचा आहे. आणि तसंही या घरामध्ये आता लहान मूल तर कुणीच नाही आहे. अंजलीताई आता गुड न्यूज देणार आहेत. त्याच्याबरोबर खेळायला आपलंही जर बाळ असेल तर त्याच्यामध्ये हरकत काय? तेव्हा अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही आहे. तुला जर सगळ्यांचं म्हणणं पटलं असेल तर मला सुद्धा ते मान्यच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण आता मनापासून बाळाचा विचार करतात. त्यांना सुद्धा आता राज शिर्केच्या घराण्याला इथे वारस द्यायचा असतो. अंजली, त्याचबरोबर आकाश, मामा यांची जी काही इच्छा असते ती अर्णव ईश्वरी दोघेजण पूर्ण करण्याचं ठरवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता उलटी वगैरे आल्यानंतर सगळेजण म्हणतात की गुड न्यूज आहे, म्हणून इथे डॉक्टरांना चेकअपसाठी बोलावलं जातं. तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की आता लवकरच घरामध्ये एक पाहुणा येणार आहे. तुम्ही आई आणि अर्णव तुम्ही बाबा होणार आहात. असं ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता आंबट गोष्टी खाव्याशा वाटतात. त्याच्यामध्ये बोरं, त्याचबरोबर चिंचा, आंबा, करवंद या गोष्टी ईश्वरीला खाव्याशा वाटत असतात. अर्णव आता संपूर्ण मार्केटमध्ये ईश्वरीसाठी या सगळ्या गोष्टी शोधून शोधून ईश्वरीसाठी आणतो आणि तिला देत असतो. तिचे सगळे डोहाळे अगदी प्रेमाने पुरवत असतो. त्यानंतर इथे ईश्वरीची अर्णव खूपच जास्त काळजी घेत असतो. तिला हातावरच्या फोडासारखं जपत असतो. जेव्हा ईश्वरी प्रेग्नेंट आहे ही न्यूज सगळ्यांना कळते तेव्हा इथे राकेशचा तर मामाच झालेला असतो. राकेशपासून ईश्वरीला प्रोटेक्ट करण्यासाठी इथे अर्णव जीवाचं रान करत असतो. इथे राकेशचा मामा झाल्यानंतर तो जबरदस्त असा तोंडावरती पडलेला असतो आणि इथे लावण्याची वाटच लागलेली असते. लावण्या म्हणत असते की इथे तर माझा ईश्वरीने पत्ता कायमचा कट करून टाकला. आता इथे अर्णवचा आता वारस घरामध्ये आल्यानंतर तो तर मला समोर उभं सुद्धा करणार नाही. ही ईश्वरी त्याच्यासाठी अजूनच महत्त्वाची होऊन जाईल, असं लावण्य आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. तेव्हा एक्सरसाइजपासून ते तिला वॉकला नेण्यापर्यंत अर्णव आता सगळं काही करत असतो. तिची खूप जास्त काळजी घेत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीला हॉस्पिटलला न्यावं लागतं आणि तेव्हा इथे डिलिव्हरी झाल्यानंतर ईश्वरीने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी दोघेजण आनंदी होतातच आणि घरातले सगळेसुद्धा खूपच जास्त हॅपी असतात. इथे अंजलीला जे काही आता पुढच्या भाऊबीजेला गिफ्ट हवं असतं ते ईश्वरीने लवकरात लवकर दिलेलं असतं. आणि त्यानंतर नाव काय ठेवायचं, बाळाचं नाव काय ठेवायचं असं म्हणत असतानाच इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, अगं काय झालं, मी सिंदूर, उठतेस ना? कारण ईश्वरीने इथे आता हातामध्ये उशी घेतलेली असते आणि त्या उशीला ती बाळ समजत असते. बाळाला इथे झोपवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, तुला स्वप्न पडलं की काय? तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनी बाळावरून चिडवल्यानंतर ईश्वरीला स्वप्न पडलेलं असतं की तिने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय आणि ती आई झालेलं बघून राकेश आणि लावण्या दोघेही जण जेलेस झालेत, तोंडावरती पडलेत. हे सगळं तिने स्वप्नामध्ये बघितलेलं असतं. पण आता ते स्वप्न तिला इतकं आवडलेलं असतं की ते लवकरात लवकर सत्यात उतरलं पाहिजे, अशी आता ईश्वरीची सुद्धा इच्छा असते. तिला सुद्धा ते स्वप्न
खरं वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरीने काय स्वप्न बघितले आणि ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं तो ईश्वरीला म्हणत असतो.